I get it. K18 mask is 5600 freaking rupees, right? It's a lot, but this कृपाताईचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला सुद्धा प्रोडक्ट ट्राय करायचं वाटलं आणि लगेच मी ते प्रोडक्ट ऑर्डर केलं. ऍक्च्युली माझे केस ना खूप ड्राय झाले होते, खूप फ्रिजी झाले होते, कारण याचा भरपूर चेंज झाला होता आणि खूप जास्त माझे केस गळले. सो त्यामुळे मग मी ह्या कृपाताईचा व्हिडिओ बघितला होता, ज्यामध्ये ते यूज करत आहेत प्लीजचं हिबिस्कस बॉन्ड रिपेअर आणि हे आहे लिव्ह इन हेअर मास्क. त्याचं काम असं आहे की हे जे आपली केसांची लेंथ आहे त्याला आपण डॅमेज होण्यापासून वाचवतं. सोबतच केस जे आपले डॅमेज दिसतात किंवा खूप जास्त फ्रिजी होतात, केस खूप जास्त गुंततात, त्यासाठी हे यूज करू शकता. हेअर वॉश नंतर तुम्ही हे केसांना लावून तसंच राहू देऊ शकता. ठीक आहे. आणि याच्यामध्ये भरपूर काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत, जसं की याच्यामध्ये आहे प्लांट केराटिन आहे, हिबिस्कस एक्स्ट्रॅक्ट्स आहे आणि भरपूर काही काही छान छान याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत. सो आता आपण ट्राय करूया. सो माझे केस हे पूर्ण ओले आहेत आणि केस माझे नेहमीप्रमाणे कर्ली झालेले आहेत. केसामधलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे प्रोडक्ट ट्राय करूया. सो लेट्स गेट स्टार्ट. सो हे आहे ते प्रोडक्ट. ओके, सो ते आपल्याला सिरम यूज करायच्या आधी आपल्याला आपले केस विंचरून घ्यायचे आहेत. सो माझे जे कर्ली केस आहेत त्याला मी एकदा विंचरून घेते. मी केस विंचरण्यासाठी स्पेशली हा वूड कोंब यूज करते. कधी पण जेव्हा पण तुम्हाला तुमचे केस जर विंचरायचे असतील ना, तर हे खालनं चालू करायचे, इथनं विंचरायला चालू करायचे. कारण की जर तुम्ही डायरेक्ट इथून जर केस जर विंचरायला घेतले आणि इथे जर गुंता भरपूर असतात, स्पेशली गुंता इथेच असतात, नंतर जर खाली जर आपण आणलं तर ते खाली वाढत जातात आणि त्यामुळेच केस जास्त हेअरफॉल होतो, केस तुटतात. सो त्यामुळे नेहमी खालच्या खाली आधी केसांची गुंता काढून घ्यायची आणि मग नंतर हळूहळू वरती जायचं आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे माझे केस ओले आहेत म्हणून ओले केस एकदम नेहमी हलक्या हाताने विंचरायचे. आता मी साधारण 4 ते 5 थेंब घेते. 2 3 4. ओके, सध्या ते 4 थेंब पंपस घेतले आहेत केसांवरती आणि हे जस्ट असं लावून मी सोडणार आहे. मी फर्स्ट टाइम यूज करत आहे, सो याचा रिझल्ट काय येणार मला पण माहिती नाही. केसांना झालेले डॅमेज आणि फ्रीज हे सिरम कंट्रोल तर करतं, सोबतच छान हायड्रेशन आणि शाईनसुद्धा देतं. सो माझ्याकडनं हे प्रोडक्ट अप्रूव्ड आहे.